तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अनेक नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघत आहे रोहित आणि गावरान ब्लॉग्स. तर कसं काय आहे, सगळं व्यवस्थित ना? तब्येत तेन बरोबर आहे ना? तर चला चालू करूया. तुम्ही बरं आहे तर आम्ही बरं आहे. तर आजचा दिवस कसा जातोय काय माहीत. दिवस बघायचा, काढायचा, दिवस जगायचा. तर आज मोबाईलचा गजर बी वाजलेला नाही आणि उठायला बी लई वेळ झाला आहे. त्यामुळं सगळंच अवघड झालं आहे, कारण का मला जायचं लांब. आणि लांब म्हणजे लईच लांब आहे. कमीत कमी जायला 1 तास पाहिजे, 1-1.5 तास तरी पाहिजे. तर जायचं जर आता निघाला मामाकडे कामाला. तर तिथं जाऊन कामाला म्हणजे आता आता वाजल्यात 8:45 वाजल्यात. मग आत्ता जायचं म्हणलं कमी तुझं आहे. आणि इथनं जायचं मला 7 किलोमीटर लांब. जरा अवघडच असते. तर काय करू शकते, बोलले म्हणलं जायला पाहिजे कामाला. आणि आता इथनं आता जाणार वडाप घेणार पहिला कोल्हापुरावर रक्का स्टँडला. मग तिथं बसमध्ये बसायचं, मग तिथनं जायचं. बस कवा हलल तेव्हा हलल. तर चला पहिलं काय तर खाव्या, नाही तर उपाशी पोट कवा घरातनं बाहेर निघणे का नाही रे बाबा. जायचंच नाही. नवीन काय वाटाले का? जरा रात्री दाढी करून आलो मस्त. आता जरा बरं वाटते, जरा हलका हलका वाटते हो चेहरा. आणि काय तर जरा खाऊया आणि जाऊया. मित्रांनो, माझं डोकं या बसमध्ये बसून फिरायला लागले, कारण का हे बस म्हणजे की नाही पूर्ण असं धुळ्यानं भरल्याच आहे. काय सांगू तुम्हाला मी. त्यामुळं माझं तर मित्रांनो आलेलं आहे राधानगरीत. काय एस टीत धुरळा माहीनाच आहे. मामा कवा येते बघायला. अभ्यास करतो या. हो, आम्ही जातो कामाला. तू कर अभ्यास. रस्ता ही बघा, ही माकडे रस्ता करायला लवकर. तर मित्रांनो इथं रस्ता व्हायला लागलाय. रस्ता करायला तयारी चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. त्या सबस्क्राईब बटनवर हात फेकून मारा आणि आपल्या फॅमिलीला तुम्ही जॉईंट व्हा. चला भेटूया अनेक नवीन ब्लॉगमध्ये. तोवर ह्यांचा रस्ता व्हित राहू दे. रस्ता करा रे पोरांनो.